अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 23 एप्रिल 2024 आपल्याला हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा आहे. हिंदी पंचांगानुसार हनुमानजीचा जन्म हा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला झाला. रामभक्त हनुमानबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे आणि मी खूप लहान आहे त्यांच्याबद्दल बोलायला. रामभक्त हनुमान हे आपल्याला बल देतात, शक्ती देतात. जेव्हा जेव्हा आपल्यावर मोठं संकट आलं तेव्हा तेव्हा आपल्याला हनुमानजीची भक्ती करण्याचा सल्ला दिला गेला. तर उद्या आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहे. हनुमानजीचा दिव्य ग्रंथ म्हणजे हनुमान चालीसाचं बटन ज्या ज्या घरात होतं त्या घरात कधीच भूत पिशाची वाईट शक्ती, वाईट बाधा येत नाही. तर उद्या तुम्हाला या दिव्य ग्रंथाचं पठण करायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला मारुती स्तोत्र, रामरक्षा, बजरंग बाण, हनुमत बिसा, लांगुलास्त्र, शत्रुंजय स्तोत्र, पंचमुखी हनुमान कवचसुद्धा म्हणायचं आहे. या स्तोत्राचं पठण केल्याने बऱ्याचशा समस्या दूर होतात. जसे खूपदा परीक्षा अगोदर लहान मुलांना विनाकारण भीती वाटते, घरात क्षुल्लक कारणावरून वादविवाद होणं, तसेच विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी घरात एकोपा राहण्यासाठी आणि खोटा आरोप जर कोणावर लागला असेल तर ते दूर होण्यासाठी या सगळ्यात मोठं रामबाण उपाय म्हणजे या स्तोत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे. यासोबतच मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, ते तुम्हाला उद्या मंदिरात जाऊनच करायचं आहे. तर पहिला उपाय म्हणजे तुम्हाला उद्या हनुमानजीच्या मंदिरात त्यांची कोणतीही आवडती वस्तू न्यायची आहे. हनुमानजीला रुईची माळ, लाल फूल, मोतीचूरचे लाडू आणि शेंद्री दुपट्टा किंवा लाल दुपट्टा घेऊन जायचा आहे. हनुमानजीला ते चढवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करून त्यांच्यासमोर तुमची जी काही मनोकामना आहे ते तुम्हाला बोलून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले जे काही संकटे आहे ते दूर करा आणि माझी मनोकामना पूर्ण करा. तुमची मनोकामना नक्की पूर्ण करणार आणि तुमच्यावर सदैव हनुमानजीचा आशीर्वाद असणार. आणि दुसरा उपाय म्हणजे भरपूरशा लोकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असतात. पैसे घरी टिकत नाही. पैसे घरी आले की काही ना काही मार्गाद्वारे ते चालले जातात. अशा लोकांनी एक पिंपळाचं पान घेऊन त्यावर कुंकू किंवा शेंदूरने श्रीराम लिहून ते हनुमानजीच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्यावर आर्थिक संकट आहे ते दूर होऊ देत आणि माझे पैसे टिकून राहू देत. ही सेवा नक्की करा. भरपूर लोकांना अनुभव आले आहे आणि सदैव तुमच्यावर हनुमानजीची कृपा राहील. आता तिसरा उपाय म्हणजे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात कर्ज आणि कोर्ट कचेरीच्या समस्या असतात. अशा वेळेस तुम्हाला उद्या हनुमानजीला कोणतीही एक आवडती वस्तू न्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला चमेलीचा तेलाचा दिवा मंदिरात लावायचा आहे आणि हनुमान चालीसाचं पठण 7 वेळा करायचं आहे. असे केल्याने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल. मी ज्या काही तुम्हाला सेवा सांगितल्या ते तुम्हाला तिथे बसून मंदिरात करायचे आहे आणि सेवा केल्यावर, उपाय केल्यावर तुम्हाला किमान 3 वेळा तरी हनुमान चालीसाचं पठण श्रद्धेने करायचं आहे. या सेवा उपाय आवर्जून करा. मी कळकळीने तुम्हाला विनंती करते. मी सुद्धा करणार आहे, तुम्ही पण करा. तुमच्यावर सदैव हनुमानजीचा आशीर्वाद राहील आणि तुमच्यावर कृपा राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.